नमस्कार, मी डॉक्टर सुमेधा भोसले. खरं तर ही माहिती इतकी उपयुक्त आणि महत्त्वाची आहे, ती सर्व दूर पोहोचायला हवी आणि हे तुमच्या हातात आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत तो पोहोचू दे. सबस्क्राईब केलात की तुमच्यापर्यंत पुढचा व्हिडिओ लगेच पोहोचेल. त्यामुळे लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आजचा आपला विषय आहे हृदयाचं आरोग्य आणि त्यासाठी आपण बोलावलेलं आहे डॉक्टर, बरोबर आहे, तुम्ही बरोबर ओळखलेलं आहे, डॉक्टर जगदीश हिरेमठ. सर्वांच्या वतीने मी अगदी सोपे प्रश्न विचारणार आहे, जास्तीत जास्त प्रश्न विचारणार आहे. सर, सुरू करूयात आपण. तुमचं खूप खूप स्वागत आधी. आणि हार्ट अटॅक महत्त्वाचा की पायातले गोळे महत्त्वाचे? एखादा खूप त्रास व्हायला लागला तर त्याला काय करायचं डॉक्टरांना माहिती असतं, हाऊ टू सर्कमवेंट दॅट. कुठली ऑल्टरनेटिव्ह औषधं आहेत, कुठली ऑल्टरनेटिव्ह इंजेक्शन्स आहेत. पण तो पुन्हा तोच भाग आपण 90% लोकांबद्दल बोलायला हवं आणि त्यामध्ये हे स्टॅटिनची गोळी घेऊन कोलेस्ट्रॉल कंट्रोल करायला हवं. पण मग त्याच्यावरती आणखीन वेदनारहित उपचार काही आहेत का? की काही दुसऱ्या गोळ्या आहेत की ज्या वापरतो आम्ही जेव्हा असं होतं त्यावेळेला. सॅम असं म्हणतो त्याला, स्टॅटिन असोसिएटेड मसल सिम्पटम्स, म्हणजे मसल दुखतात, पोटरीचे गोळे दुखतात, तर ते सॅम जर झालं एखाद्याला तर मग ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन आहेत, मेडिसिन देता येतात. आणि आहारात रिव्हर्सलमध्ये मला विचारायचं होतं, रिव्हर्सलमध्ये होतं ते कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं. मी असं आपण म्हणतो ना की तो एक मेणासारखा पदार्थ आहे, एकदा तो तयार झाला की पुन्हा तो तिथून हालत नाही. मग रिव्हर्सल जेव्हा हार्ट डिसीज म्हणतो तेव्हा पण काय अपेक्षा आहे त्याच्यातून? आपण एखाद्याला त्या रक्तवाहिनीच्या आतून तो थर बसलेला आहे कोलेस्ट्रॉलचा आणि मेणासारखा एक करेक्ट शब्द आहे, किंवा असं म्हणू की जरा कडक झालेलं चीज, तसं त्या प्रकारचं ते असतं. आणि त्याची टेंडन्सी अशी की ते वाढतच जाणार, म्हणजे ते काही कमी होण्याचं त्याला माहिती नसतं. पण काही आपण गोष्टी केल्या, या LDL एकदम खूप कमी ठेवलं, काही मेडिसिन्स स्टॅटिनसारखे वापरले, चांगली एकदम लाईफस्टाईल ठेवली, तर 5 to 10% रिव्हर्सल होऊ शकतं. मग लोक म्हणतात की एखादा 85% ब्लॉक आहे, तो 75 काय फरक पडणार आहे का? तर ब्लड सप्लाय हा हायड्रॉलिक प्रिन्सिपलवरती अवलंबून असतो. एखादा पाईपमधनं समजा पाणी वाहत आहे, त्या पाण्याचं डायमीटर आपण थोडा वाढवला तर ब्लड सप्लाय रेस टू द पॉवर 4 वाढतो. त्यामुळे एखाद्याचं 85चं 75 झालं किंवा 80 झालं तर त्याचा पुढे जाणारा फ्लो हा खूप वाढतो. मिनी रिव्हर्सल जरी झालं तरी त्याचा फ्लो प्रचंड प्रमाणात वाढतो. म्हणजे डी नॉर्निश हे नाव होतं, कदाचित तुम्ही ऐकलं असेल. तुमचा तो मला वाटतं पुणे हॉस्पिटलमध्ये मी प्रोग्राम अटेंड केला होता. त्याच्यामध्ये काय काय होतं? त्याच्यामध्ये हे होतं डाएट, एक्सरसाइज आणि स्ट्रेस मॅनेजमेंट. ते योगा, मेडिटेशन आणि ग्रुप थेरपी असं ते स्ट्रेस मॅनेजमेंट होतं. आणि आम्ही जेव्हा सुरू केलं त्यावेळेला स्टॅटिन्स बाजारात आलेली सुद्धा नव्हते. तेव्हापासून तो प्युअरली लाईफस्टाईलवर बेस्ड होता. आणि तुमच्यासारख्या बऱ्याच जणांनी आम्हाला मदत पण केली ॲज एक्सपर्ट म्हणून येऊन सांगून वगैरे. पण ते असं करून आपल्याला ॲटलिस्ट जे वाढतंय ते कमी ठेवता येतं, अरेस्ट करता येतं, किंवा मिनी रिव्हर्सल झाले तर त्यातनं फ्लो वाढून खूप फायदा. तर डी नॉरिशनी काय केलं होतं की 15 जणांना एका 5 स्टार हॉटेलमध्ये कैद करून ठेवलं होतं. कैद अशासाठी की ते घरी जाऊन काय खातील त्याची त्यांना हे, म्हणून त्या 15 जणांना रिसर्च म्हणूनच ठेवलं होतं. मग त्यांचं कोलेस्ट्रॉल तपासायचं, वजन, ब्लड प्रेशर, त्यांना पूर्ण शाकाहारी असं अन्न दिलं होतं. अमेरिकन माणसाच्या दृष्टीने तो फारच एकदम सी चेंज होतो ना, म्हणजे त्यांच्या रेड मीटपासून एकदम पूर्ण शाकाहारी. आणि इट इज दोज डेज, म्हणजे 90s मध्ये त्यांनी केलं होतं. आणि सच्चिदानंद स्वामी म्हणून एक त्यांना बोलून त्यांना योगा, मेडिटेशन हे सगळं केलं होतं. एक्झॅक्टली त्यांचा जसा कोर्स होता तसाच आमचा पुणे हॉस्पिटलमध्ये कोर्स होता. आम्ही पण त्याला DORH, डी नॉर्निश रिव्हर्सल हार्ट डिसीज. तुम्हाला तेव्हा तुमच्या परस्पर डी नॉर्निश म्हणायचो भारत. तर मग त्यांनी शेवटी 15 महिने हे करून काय दाखवलं, त्या सगळ्यांच्या अँजिओग्राफीज केल्या. अँजिओग्राफीमध्ये 3%, 4% असं फक्त रिव्हर्सल झालं होतं किंवा कमी झाले होते ब्लॉक. पण त्यांची जी थॅलियम टेस्ट असते, जी रक्तप्रवाह चेक करते, परफ्युजन चेक करते, त्यांच्यामध्ये लक्षणीय सुधारणा होती. सेम प्रिन्सिपल की थोडं जरी डायमीटर वाढला, पुढे जाणारा फ्लो एकदम छान होतो. म्हणजे तो सिनर्जाइज्ड होतो इफेक्ट त्याच्यामुळे. बरोबर.
आणि त्याच्यामध्ये डाएटमध्ये काय रिस्ट्रिक्शन्स असायचे? एकतर कॅलरी रिस्ट्रिक्शन, म्हणजे कॅलरीज कमी खायचं, म्हणजे कमी खायला शिकायचं. मी तर बऱ्याच जणांना मित्रांना वगैरे सांगतो की काय खातोपेक्षा किती खातोवर आता लक्ष द्यायला लागतं सगळ्यांनीच. आणि बऱ्याच जणांना सांगतो की तुम्ही राईस प्लेट सारखं खायचं, एकदा प्लेट वाढून घ्यायची आणि सेकंड हेल्पिंग कसलंच नाही, संपवायचं आणि उठायचं, गिळा आणि उठा. मी तर सांगते की पूर्वी आजोबांच्या वेळी जे मोठं ताट होतं ते आता घेऊ नका, तुमच्या डिनर प्लेट्स घ्या आणि त्यातलं 50% तुम्ही सॅलड्स आणि फ्रुट्स याच्यावरती कंट्रोल करा आणि सेकंड हेल्पिंग अवॉइड करा. कारण युजली की आवडलेला पदार्थ आपण सेकंड घेतो आणि इन्व्हेरिबली तो जास्त कॅलरीज घेतला जातो, म्हणजे पोट भरतं पण मन भरत नाही आणि तिथे चुकतं बऱ्यापैकी. कॅलरी हे केलं आपण, तळलेलं, तवंग आलेलं, डीप फ्राय केलेलं, मिठाईचं, गोडाचं, मी जे जे जिभेसाठी आहे ते कंट्रोल ठेवायला पाहिजे. शरीरासाठी आहे का जिभेसाठी आहे असं आपण विचार करत गेलो तर आपोआप जमतं ते. मग काय खायचं काय खायचं. मी म्हणते माझा तेलाला विरोध नाही, माझा तळलेले पदार्थ खायला विरोध आहे असं मी नेहमी लोकांना सांगते की योग्य प्रमाणात तेल घ्यायला हवं. तर त्या तेलाविषयी आपण बोलूया, कारण लोकांना कुठलं तेल वापरायचं, पुफा मुफा ही सगळे शब्द माहिती झालेले आहेत लोकांना. आणि हल्ली बऱ्याच वेळा ते व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल वापरण्याची स्टाईल झालेली आहे, पण त्याच्याविषयी ते फोडणीत वापरायचं नसतं वगैरे असंही आहे ना. सी व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल इटलीमध्ये सॅलड ड्रेसिंग म्हणून वापरतात, तर त्याच्या प्रॉपर्टीज मुफा आहेत, मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी असेल. पण ते एकदा आपल्यासारख्या फोडणीमध्ये रटरट शिजलं की ते जात असं व्हर्जिन राहत नाही, ते म्हणजे असं कम्प्लीट त्याचा गोंधळ होतो सगळा. तर आपल्याकडचं मुफा ऑइल ही शेंगदाणा तेल, ऍक्च्युली गोडं तेल आहे, त्यामुळे त्याचा एक गरीब भाऊ म्हणून फार तर. पण आपण सगळ्यांनी तेच इझिली ऍक्सेसिबल आहे, म्हणजे शेंगदाणा तेल वापरा हा अगदी आपण निरोप देऊया लोकांना. अगदीच खरंच आहे. आणि तो मेन ऑइल ठेवलं ते, तर दुसरं एक ऑइल, मग ते मोहरीचं तेल असं, तिळाचं तेल असेल किंवा सॅफ्लॉवर आपण म्हणतो, ऑइल सीड्स पासून निघालेली. हल्ली ते राईस ब्राउन ऑइल वगैरे ते पण चांगलं का? सेकंड तेल म्हणून आपण वापरू शकतो. तर फर्स्ट ऑइल शेंगदाणा तेल ते 4 प्रमाणात असेल, तर सेकंड ऑइल हे तुम्ही 1 प्रमाणात वापरायचं. असं 4 प्रमाणात फर्स्ट अँड सेकंड ऑइल वापरलं तर तुम्ही प्रॅक्टिकली आयडियल तेलाचे मिश्रण करता. आणि ऑफकोर्स साजूक तुपाबद्दल जरी काही पण असल्या मनात कल्पना लोकांच्या, सी न्यूट्रिशनिस्ट अब्रॉडना साजूक तूप म्हणजे काय माहितीच नाही, मग त्यांच्याकडनं कसं काही आपल्याला गाईडलाईन्स येतील. तर साजूक तूप इज व्हेरी क्लोज टू फिश ऑइल, त्यामुळे ओमेगा 3. त्याच्यामुळे अक्रोडाचं तेल, बदामाचं तेल जसं म्हणतं तसंच साजूक तूप आहे. आणि त्यामुळे त्याचं 1 चमचा तूप वगैरे जर आपण तर यू विल मेक अ व्हेरी गुड कॉम्बिनेशन ऑफ ओमेगा 3 अँड 6. म्हणजे साधारण एक 1200 कॅलरीजचं डाएट आपण ह्या लोकांना सुचवलं तर त्यातल्या किती कॅलरीज 30% ऑइलमधून, आणि ते सुद्धा शेंगदाणा तेल, एखादा चमचा साजूक तूप आणि राईस ब्राउन सारखं सेकंड ऑइल असं जर कॉम्बिनेशन घेतलं तर. आणि तळलेले पदार्थ नको, फोडणीसाठी वापरायला हरकत नाही, अगदी शिजवून वगैरे खाल्लं पाहिजे असं नाही. मी नेहमी सांगते की डाएट शुड बी इंटरेस्टिंग, असं इंटरेस्टिंग करून पाहिजेच. आणि शेवटी आपण खाण्यासाठीच जन्माला आलेलो असतो. एक्सरसाइज विषयी काय रुटीन असावं? एक्सरसाइजमध्ये 150 मिनिटं पर वीक एवढा एक्सरसाइज सगळ्यांना साधारण ॲव्हरेज करायला पाहिजे सगळ्यांना. तेवढं असं म्हणून की मिनिमम तेवढं करावं. ज्यांना सवय आहे किंवा त्यांनी जास्त करायला हरकत नाही. त्यामध्ये एरोबिक पद्धतीचा हे म्हणजे चालणं, पळणं, सायकलिंग, डान्सिंग, हे सगळे स्विमिंग, हे सगळे एरोबिक व्यायाम प्रकार आहेत. ते हार्ट आणि रक्ताभिसरणासाठी डेफिनेटली उपयोगी आहेत. पण जर तुम्ही तुमचे मसल्स सांभाळले नाहीत तर मग तुमचं ओव्हरऑल हेल्थ ही चांगली राहत नाही. मी असं म्हणू की आयुष्य मर्यादा आता जवळजवळ 10 किंवा 12नी वाढली. गेले 300 वर्षात ती फक्त 12-15नी वाढलेली आहे. आणि 12-15नी काय वाढले, शेवटची 15 वर्ष वाढलेलं. त्यामुळे त्यांचा प्रॉब्लेमच जास्त होऊ शकतो. त्यामुळे ती जर चांगली वर्ष आपली जायची असेल तर तुम्हाला मसल्स चांगले ठेवायला पाहिजे. आणि पिक्युलरली पूर्वी कसं असायचं की मसल म्हणजे थोडं मेंदूकडे लक्ष कमी असं लोकांचं म्हणणं आहे. आता उलटच राहील, तुमचे मसल चांगले राहिले तर तुमचा मेंदू चांगला राहतो. सार्कोपिनिया शब्द जसा आहे की मसलची स्ट्रेंथ किंवा मसलचा गर्थ, मसलची ताकद कमी होणं
ह्याच्यामुळे तुमच्या ओव्हरऑल हेल्थवरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रेझिस्टन्स ट्रेनिंग इज अ मस्ट. एरोबिक इज व्हेरी गुड फॉर हे म्हणू. आणि मग त्याचं मिक्सचर कसं वापरायचं, आपापल्या आवडीने काय, ग्रुपमध्ये करायचं का, एखादा टेनिससारखा स्पोर्ट्स खेळायचा का, हे सगळं आपापले आपण ठरवू शकतो. योग मेडिटेशन याची जोड त्याला देता आली तर फार उत्तम, कारण इट इज फॉर द माइंड आणि मग इट्स बिकम्स अ कम्प्लीट एक्सरसाइज. पण त्याच्याबरोबरच आता अजून खूप महत्त्वाचं झालं म्हणजे झोप. क्वालिटी ऑफ स्लीप किंवा हायजीन ऑफ स्लीप असं नाव घेतलं जातं. की तुम्ही किती झोपता, किती वेळा डीप झोपता की नाही, तुम्ही घोरता का, किंवा तुमचं डीप स्लीपचे किती तास आहेत वगैरे, याच्यावरती खूप गोष्टी ठरतात. घोरणं म्हणजे आरोग्याला चांगलं नसतं. अच्छा, म्हणजे असं जनरली समज असतो की एक ठराविक वय झाला की घोरलं जातच, तर ते मग काहीतरी बेसिकली डीप स्लीप झाली तर घोरणं म्हणजे खूप नॅचरल आहे, नाही का. म्हणजे आपण लहान मुलं सुद्धा कधी कधी किंवा जनावरं नाही का असं घोरताना. सो इट्स अ व्हेरी नॅचरल फिनॉमिना. पण आपण त्याच्या पुढच्या लेवलचं घोरणं म्हणतोय की काही लोक असतात की अशी जाडसर फिगर असते आणि बसल्या बसल्या झोपतात ते लगेच, आणि झोपल्यानंतर एकदम जोरात घोरणं सुरू होतं आणि पुढच्या माणसाला ऐकू इतकं जोरात की ते आवडत नाही, हा एक भाग. आणि त्यांचं ते ॲपनिया होतं. ॲपनिया म्हणजे असं घोरणं वाढत वाढत जातं आणि एकदम श्वास बंद होतो आणि मग परत ते सायकल सुरू होतं. हे जर असं जर घोरण्याचं तुमचं पॅटर्न असेल तर इट इज डेफिनेटली बॅड फॉर हेल्थ. त्याला तो इंडिकेटर आहे की काहीतरी त्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया असं म्हणतात. आणि OSA झालं तर तुमच्या हार्टवर परिणाम होतो, हाय ब्लड प्रेशर होतं, लंग्समधलं प्रेशर वाढतं. हे त्याचं कार्डिओव्हॅस्क्युलर कनेक्शन आहे, म्हणून मग मला त्याचं जास्त इम्पॉर्टन्स वाटतो. पण मग त्याच्यामध्ये काहीतरी ते चिमटे लावायला मिळतात किंवा काहीतरी नाकात औषध घालायला सांगतात किंवा साजूक तूप सोडत, तर ते सायंटिफिक आहेत एक उपाय झोपेसाठी? नाही, मग एकदा ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया आहे असं कळलं की मग जे डॉक्टर करतात ते उपाय सगळे करायला लागतात. त्यामध्ये त्यांना मग कधी कधी मास्क लावून, CPAP लावून झोपवणं, चिमटा वगैरे अगदी सुरुवातीचा प्रकार आहे. म्हणजे घोरणं हे सुरू झालं आणि ते इरेग्युलर आणि वाईट असेल आता डिस्क्राईब केल्याप्रमाणे, तर पहिलं डॉक्टरांना जाऊन भेटलं पाहिजे. ते कॅज्युअली घेता कामा नये, कारण घोरत झोपलेलं आहे म्हणजे शांत झोपलाय असं काही आपण म्हणू शकतो. इनफॅक्ट त्यांना खूप वेळा इतके डीप जातात ते की त्यांना ऑक्सिजन कमी पडतो आणि मग सकाळी उठल्यानंतर त्यांना हायपॉक्सिया होतं, म्हणजे त्यांना लॅक ऑफ ऑक्सिजनमुळे मग या सगळ्या गोष्टी होतात, चिडचिडेपणा येतो वगैरे सगळं होतं. आणि ब्रेनचं रेक्युपरेशन सुद्धा झोपेतच होतं, त्या बीटा वेव्स वगैरे मध्ये होतं. आणि मला वाटतं न्यूरोट्रान्समीटर्सचा सुद्धा मोठा रोल आहे ना याच्यामध्ये. त्याच्यासाठी काय करायला हवं? ॲक्च्युली न्यूरोट्रान्समीटर्सवरती खूप रिसर्च झालेला आहे. काही हॅपी न्यूरोट्रान्समीटर, काही लव न्यूरोट्रान्समीटर्स, हे सगळे. हल्ली ते डोपामिन डोस बद्दल लोक खूप बोलतात आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमुळे अर्ध ज्ञान असतं, तर त्यांना आपण थोडंसं त्याविषयी सांगूया. हां, ॲक्च्युली तेच रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे एक्सरसाइज, ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ स्लीप, गुड इमोशनल रिलेशनशिप अँड गुड सेक्स लाईफ, ह्या सगळ्यांनी तुमचे न्यूरोट्रान्समीटर्स चांगले राहतात. आणि न्यूरोट्रान्समीटर्स चांगले असतील तर ऑटोमॅटिक हार्टचं हे आरोग्य चांगलं राहतं. स्त्रियांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण कमी असतं? हो, त्यांना हॉर्मोन्सचं नॅचरल प्रोटेक्शन असतं. जोपर्यंत इस्ट्रोजन आहे आणि पाळी चालू आहे तोपर्यंत त्यांचे डेफिनेटली प्रमाण कमी असतं. पण एकदा मेनोपॉज झाला की त्याच्यानंतर स्त्री आणि पुरुष यांचं प्रमाण प्रॅक्टिकली सेम होतं. आणि एक पॅराडॉक्स त्याच्यामध्ये असं आहे की जी स्त्री सिगरेट ओढते, हो, हल्ली त्यांचं प्रमाण, त्यांना पुरुषांपेक्षा जास्त त्रास होतो. बरं. किंवा ज्या स्त्रीमध्ये ब्लड प्रेशर, तिला पुरुषांपेक्षा जास्त त्रास होतो. त्यांच्या ब्लड प्रेशरला झेपत नाही ना, त्यामुळे आणि मग ज्यांचं कधी कधी काही काहींचे ऑपरेशन झाले असं प्रीमॅच्युअरली, त्यांना 45-50च्या ऐवजी एकदम त्यांची पाळी 30-32लाच गेलेली असते, पिशवीचं ऑपरेशन अमुक, त्यांच्यामध्ये मग लगेच ते सुरू होतं पुरुषांप्रमाणे. अच्छा, म्हणजे त्यांनाही धोका असतो. असा समज आहे की बायकांना डायबेटीस आणि पुरुषांना हार्ट डिसीज असं, तसं काही नाही. दोघांना शॉर्ट म्हणजे थोडं उंचीनी कमी, जाड आणि डायबेटिक जर व्यक्ती असेल तर या स्त्रीमध्ये खूप
हार्ट डिसीजचं प्रमाण असतं. तर हार्ट डिसीज आणि हायपर टेन्शन याच्याविषयी खरं इतकं प्रबोधन व्हायला पाहिजे की, आणि इतकी माहिती मिळत असून सुद्धा त्याचं प्रमाण वाढतंय. तर ते टाळण्यासाठी तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे एक्सरसाइज, प्रॉपर डाएट, प्रॉपर स्लीप, मेडिटेशन किंवा रेस्ट अँड रिलॅक्सेशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि फॅमिली रिलेशन्स जपणं, आणि फॅमिलीज नसतील तर मित्रमंडळींना जपणं, हा आपल्याला थोडक्यामध्ये हे निरोप देता येईल. हेल्थ मंत्र देता येईल. पण आमच्या त्या जिममध्ये येणाऱ्यांना आणि तिथे व्यायाम करताना घाबरणाऱ्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? नाही, बेसिकली एक्सरसाइज हा हेल्दी आहे, याच्यात काही डाऊटच नाही. त्याच्यामुळे तुमचे बरेच फायदे होतात. म्हणजे मसल, बोन्स हे चांगले होतात, किंवा रक्ताभिसरण चांगलं होतं, ब्लड प्रेशर लो राहतं, कोलेस्ट्रॉल कमी होतं, शुगर कमी होते, आणि स्ट्रेस मॅनेजमेंटला सुद्धा तुम्हाला फायदा होतो एक्सरसाइजमुळे. जे लोक गेम्स खेळणारे लोक वगैरे असतात त्यांना हरण्याची सवय असते, त्यामुळे अदर लाईफमध्ये अशा विविध मल्टीफॅसेटेड डॉक्टरांनी आपल्याला हे सांगितलंय. त्यामुळे आपण नक्की त्यांना यश देऊया, आणि हा चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.